शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रकरणी आता बच्चू कडूंनी त्यांची प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। बच्चू कडूंची प्रहार संघटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर आज रात्री 12 वाजता मशाल पेटवत आंदोलन करणार आहे। नाशिकमध्ये आज कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या घरासमोर स्वतः बच्चू कडू मशाल घेऊन आंदोलन करणार आहे। दिवसा शेतकरी या सरकारला दिसत नाही म्हणून रात्री मशाल घेऊन आंदोलन करणार, तेव्हा तरी आम्हाला पहा, बच्चू कडू यांनी तिखट शब्दात टीका देखील केलेली आहे। तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आता बच्चू कडू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभरात आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। तर बच्चू कडू स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिकमधील निवासस्थानाच्या बाहेर आज रात्री 12 वाजता मशाल पेटवत आंदोलन करणारे, तर त्यांचे कार्यकर्ते महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांच्या आमदारांच्या घराबाहेर मशाल पेटवत आंदोलन करणार आहे। शेतकरी शेतमजूर प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झालेले आहे। आज जर पाहिलं तर आज संपूर्ण सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर रात्री 12 वाजता मशाल घेऊन ज्या प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करणार आहे, तो मला सांगा तुम्ही काय नेमकं आंदोलन करणार आहे, तुम्ही कुठे करणार? संपूर्ण महाराष्ट्रात अर्ध्या अधिक आमदारांच्या समोर आणि खास करून सत्ताधारी आमदारांच्या समोर महाराष्ट्रभर शेतकरी आणि कार्यकर्ता मिळून हे आंदोलन करणार आहे। शेतकऱ्याच्या घरातला दिवाय गेला, वातही गेली, तेलही गेलं आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये सरकारी सगळ्या योजना फक्त पैसे खासाठी ठेवलेल्या आहेत आणि मग असं तयार असताना फक्त तुमची नियत काय ते समजली पाहिजे। आणि म्हणून हे आंदोलन दिवसा शेतकरी या सरकारला दिसत नाही म्हणून रात्री शेतकरी टेंब घेऊन आम्हाला आता तरी पहा अंधारात, याच्यासाठी हे आंदोलन आम्ही करतोय। गळ्यात निळा दुपट्टा असेल आणि भगवा झेंडा घेऊन प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन फडणवीस साहेबांना मूर्तिजापूरले शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 असं म्हणत आमचे मतं घेतले आणि आता ते आम्हाला तारखा देत असत तर आम्ही तारखेची वाट पाहणार नाही। हे आंदोलनाचं पहिलं दुसरं स्वरूप आहे। याच्यानंतर या आंदोलनाची उग्रता आम्ही दिवसेंदिवस वाढवू, त्या पद्धतीने समोर जाऊ। अजूनही बाकीच्या नेत्यांना घेऊन हे आंदोलन अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करू। तुम्ही नेमकं कुठं करणार? मी जे कोकाटे जे आहे माणिकराव, त्यांनी आता शेतकऱ्यांबद्दल जे काही बोलले त्यांना आम्ही सांगते, म्हणतात माझं काही संबंध नाही, कर्जमाफी हा माझा विषय नाही। तर कोकाटेला आम्हाला समजून सांगायचं आहे की तुम्ही शेतकऱ्याचे नेते आहेत, ते कृषी मंत्री आहे, म्हणजे कृषी मंत्री म्हणजे ते शेतकऱ्याचं नेतृत्व सरकारच्या मार्फत ते नेतृत्व करतं आणि हा त्यांचं काम आहे। त्यांनी उलट हा प्रस्ताव कसा सरकारमध्ये आणता येईल हे काम त्यांनी केलं पाहिजे। कुठेतरी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी त्यासाठी हे आंदोलन आहे। यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन करू असा देखील इशारा जो आहे बच्चू कडू यांनी देखील दिलेला आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।